नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MST CET इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असणार आहे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, इम्पॉर्टंट डेट्स, त्याच पद्धतीने स्क्रुटिनी मोड कसा सिलेक्ट करायचा, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गूगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करून इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला ॲडमिशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BE-BTech अशी एक आपल्याला टॅब दिसेल, तर त्या टॅबवरती आता आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं होम पेज ओपन झालं आहे। तर या ठिकाणी क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं संपूर्ण ॲडमिशनचं शेड्यूल ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 जुलै 2026 पासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही 12 जुलै 2026 रोजी 5 वाजेपर्यंत असणार आहे। आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन ऑनलाईन मोड। तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये होणार आहे। एक आहे ई स्क्रुटिनी मोड आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड। तर ई स्क्रुटिनी मोड म्हणजे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन करू शकता आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे तुम्हाला SC सेंटरला जायचं आहे। तर ते व्हेरिफिकेशन हे 3 जुलै 2026 पासून चालू झाले, त्याची लास्ट डेट ही 13 जुलै 2026 असणार आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट 15 जुलै 2026 रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीवियन्स, तर ग्रीवियन्ससाठी 16 ते 18 जुलै 2026 असे 3 दिवस आपले 16, 17, 18 3 दिवस आपल्याला ग्रीवियन्स करताना त्यामध्ये तुमचं जर काही डॉक्युमेंट्स चुकलेला असेल तर तुम्ही ते करेक्शन करू शकता, किंवा एखादा डॉक्युमेंट्स तुम्हाला नवीन अपलोड करायचं असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता ग्रीवियन्समध्ये। आणि त्यानंतर मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट ही 20 जुलै 2026 रोजी डिस्प्ले होणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, हे आपलं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे। या शेड्यूलमध्ये डेट चेंज होत असतात, रजिस्ट्रेशनची मुदतवाढ होत असते, त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वगैरे डेट चेंजेस होत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून ह्या डेट आपण बघून घ्यायची आहे। यामध्ये काही चेंजेस झाले असतील तर ते आपण नोट डाऊन करून ठेवायची, त्याची नोंद घ्यायची आहे आपण। अशा पद्धतीने मित्रांनो, हे संपूर्ण आपलं डेटचं शेड्यूल आहे, रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला होम पेजला यायचं आहे आणि होम पेजला आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला समजा होम पेजला आल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी या ठिकाणी डाव्या बाजूला इम्पॉर्टंट लिस्टमध्ये स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो, या स्क्रुटिनी सेंटर लिस्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम अँड ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स अशी माहिती या ठिकाणी दिसते। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी SC सेंटरची लिस्ट आहे त्या SC सेंटरच्या कॉलेजची लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसते। तर मित्रांनो, आपल्याला ज्या कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे त्या कॉलेजचं नाव या ठिकाणी बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला पुढे स्क्रुटिनी मोडमध्ये सिलेक्ट करायचं आहे त्या कॉलेजचं नाव। तर मित्रांनो, स्क्रुटिनीची लिस्ट बघितल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो, जी वेबसाईटची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपल्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण डायरेक्टली तिथून पण रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन करू शकतो। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण रजिस्टर जे आपल्या डाव्या बाजूला ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर समजा
MST-CETची एक्झाम दिलेली नाही व आपण JEEची एक्झाम दिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. तर या ठिकाणी सुरुवातीला ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये अप्पर केस, लोअर केस, नंबर, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. तर मित्रांनो, नेम टाकताना ज्या पद्धतीत आधार कार्डवरती आहे त्या पद्धतीत टाकायचे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं. रजिस्टर टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते लॉग इन करून आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि प्रोफाईल अपडेट केल्यानंतर प्रोफाईलमध्ये सर्व माहिती फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि समजा तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलं आहे, तुम्ही MST-CETची जी एक्झाम दिली आहे PCM ग्रुपसाठी, तर त्या ग्रुपला तुम्हाला त्या ग्रुपची जी एक्झाम दिली त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते रजिस्ट्रेशनचं तुम्हाला मेल ID आणि पासवर्ड माहीत आहे. तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. पण या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड विचारतो. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन ID ज्यावेळेस तुम्ही आता आपलं रजिस्ट्रेशन करणार आहात कंप्लीट त्या ॲडमिशनसाठीचं, त्यानंतर ॲप्लिकेशन ID जनरेट होणार आहे आणि त्यानंतर तो पासवर्ड टाकून तुम्ही साइन इन करायचा आहे. पण आता यासाठी सुरुवातीला तुम्हाला आता पुन्हा एकदा होम पेजला यायचं आहे आणि होम पेजला येऊन या ठिकाणी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टरची अशी टॅब आहे. तर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टरवरती क्लिक करून या ठिकाणी रजिस्टर मेल ID टाकायचा आहे. मेल ID टाकल्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी साइन इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेम ऑफ ॲज पर आधारप्रमाणे आपलं नेम दिसणार आहे, डेट ऑफ बर्थ, आधार ID दिसणार आहे, अप्पर ID आपला दिसणार आहे आणि ही सर्व इन्फॉर्मेशन जर आपली बरोबर असेल तर या ठिकाणी येस माय डिटेल्स आर करेक्टवरती क्लिक करायचं आहे. समजा चुकलेली असेल तर नो आय वॉन्ट टू रिऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी येस ऑल डिटेल्स आर करेक्टवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं प्रोफाईल कंप्लीट झालेलं आहे, कारण आपण ऑलरेडी CET एक्झामचा जो फॉर्म भरला त्यावेळेस प्रोफाईल कंप्लीट केलं आहे. आता आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनमध्ये UGमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हॅव यू अपिअर फॉर PCM MST-CET 2026, तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे. समजा तुम्ही JEE थ्रू भरत असाल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे आणि JEEची इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर आता या ठिकाणी आपण यस केलं आहे. तर या ठिकाणी PCM MST-CETचा जो आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्या हॉल तिकीटवरती आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, ते मित्रांनो, या ठिकाणी आपण जर CETच्या 2 एक्झाम दिल्या असेल तर ज्या एक्झामला आपल्याला जास्त मार्क्स आहे त्याचाच ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि रोल नंबर टाकल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर चेक PCM CET डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स आणि टोटल PCMचे पर्सेंटाईल या ठिकाणी आपले आलेले आहे. पर्सेंटाईल आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर PCBची एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही PCB MST-CET 2026 समोर तुम्ही यसवरती क्लिक करू शकता आणि नसेल दिली तर तुम्ही नो या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण PCBची एक्झाम दिलेली नाही त्यामुळे आपण नोवरती क्लिक केले. त्यानंतर आय हॅव रीड ऑल द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स समोर क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपले जे रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये पर्सनल डिटेल्स आहे या ठिकाणी आपलं नेम ऑफ स्टुडंट, फादर नेम, मदर नेम, त्यानंतर जेंडर, कन्फर्म जेंडर, डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आलेली आहे. या ठिकाणी कन्फर्म युअर डेट ऑफ बर्थ, तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपली डेट ऑफ बर्थ कन्फर्म करून घ्यायची, टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना आपल्याला सुरुवातीला डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे, DDMMYY. त्यानंतर रिजन, त्यानंतर रिजन आलेला आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम ॲटोमॅटिकली आलेला आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. मदर टंग आपली मराठी ॲटोमॅटिकली आली आहे. नॅशनॅलिटी आलेली आहे. अप्पर ID म्हणजेच आपलं ABC ID या ठिकाणी आलेला आहे. कॅन्डिडेट नेम,
डेट ऑफ बर्थ, आधार नंबर या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेला आहे. आपला ॲड्रेस पण ॲटोमॅटिकली आलेला आहे. आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण तो ॲड्रेस चेंज करू शकतो. त्यानंतर मोबाईल नंबर, मेल आय डी पण या ठिकाणी आपला ॲटोमॅटिक आला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा. तर मित्रांनो, कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजेच कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. आणि या ठिकाणी आपण कॅप्चा टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपला जो मोबाईल नंबर आहे, रजिस्टर मोबाईल नंबर, त्यावरती आपल्याला, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपला जो OTP आहे तो व्हेरीफाय होणार आहे. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपला ॲप्लिकेशन ID जनरेट होणार आहे. तर मित्रांनो, आपला जो ॲप्लिकेशन ID या ठिकाणी जनरेट झाला आहे त्याचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे. तसेच आपण तो ॲप्लिकेशन ID आपल्याकडे नोट डाऊन पण करून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला तो ॲप्लिकेशन ID लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन ID जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन आहे. आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकतो. किंवा तुम्ही होम पेजला आल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये मेल ID आणि पासवर्ड टाकून पण आपण लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे स्क्रुटिनी मोडची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपली ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हेरिफिकेशन मोडमध्ये फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि ई स्क्रुटिनी मोड असे 2 मोड आहेत. तर या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला आपण जे SC सेंटर सिलेक्ट केलं आहे त्या SC सेंटरला डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर ते आपण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. आणि त्या ठिकाणी SC ऑफिसरचं आपल्याला त्यावरती स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे. त्यानंतर ई स्क्रुटिनी मोडमध्ये आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपण ऑनलाईन आपला फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर जर आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर आपला फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे. आणि समजा जर आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही क्युरी असेल, काही चुकलं असेल तर आपला फॉर्म रिवर्ट येणार आहे. रिवर्ट आल्यानंतर आपण लॉग इन करून तो फॉर्म पुन्हा रिसबमिट करायचा आहे, व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करून. आणि त्यानंतर आपला फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे. तर मित्रांनो, फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला ॲक्नॉलेजची प्रिंट असते ती प्रिंट काढून घ्यायची आहे. त्यानंतर फिजिकल स्क्रुटिनी मोड आता आपण सिलेक्ट करतो आहे. तर या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोडवरती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्याला कुठल्या जिल्ह्यातील SC सेंटरला जायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण जो जिल्हा सिलेक्ट केला त्यामधील जेवढी SC सेंटर आहे त्या जिल्ह्यात तेव्हा सर्व SC सेंटरची या ठिकाणी लिस्ट दिसेल. त्यापैकी आपण आपल्याला ज्या कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरीफायला जायचं आहे ते कॉलेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट सिलेक्ट करायची, तुम्ही कधी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाणार आहे. आणि त्यानंतर व्ह्यू स्लॉटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, व्ह्यू स्लॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्लॉट्स दिसणार आहे. तर कोणकोणत्या स्लॉटमध्ये किती जागा आपल्या शिल्लक आहे. तर या ठिकाणी बघा, समजा आपले 10 ते 11 टोटल 20 सीट आहे. एकच सीट बुक झालं आहे, 19 वॅकंट सीट आहे. त्यानंतर 11 ते 12 टोटल 20 सीट आहे, एक बुक झालं आहे. 12 ते 1 20पैकी 14 सीट बुक झाल्या आहे. असे 12 ते 1, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 असे या ठिकाणी स्लॉट दिलेले आहे. आपल्याला ज्या स्लॉटला तिथे जायचं आहे तो स्लॉट या ठिकाणी बुक करायचा आहे. समजा तुम्ही 10 ते 11चा स्लॉट इथे बुक केला बुक स्लॉटवरती, आणि समजा तुम्ही 11 ते 12ला गेले तरीही काही अडचण नाही, तुम्ही लेट गेले तरी तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. आता या ठिकाणी आपला स्लॉट बुक झाला आहे. तुम्हाला रिशेड्यूल करायचं असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता, रिशेड्यूल SC व्हेरिफिकेशन. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फिजिकल मोडचा स्लॉट बुक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला फिल एडिट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला जे सिलेक्ट कॅन्डिडेटचं टाईप आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी कॅन्डिडेटपाशी SSC और HSC डिप्लोमा इंजिनिअरिंग फ्रॉम महाराष्ट्र स्टेट अँड त्या विद्यार्थ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांनी टाईप A सिलेक्ट करायचं आहे. व जो विद्यार्थी टाईप Aमध्ये नाही आहे परंतु त्याचे वडील किंवा आईकडे डोमासाईल महाराष्ट्र स्टेटचा आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टाईप B सिलेक्ट करायचं आहे.
व जो विद्यार्थी टाईप ए व बीमध्ये बसत नाही परंतु त्याचे वडील किंवा आई आहे एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉई आहे अशा विद्यार्थ्यांनी टाईप सी सिलेक्ट करायचा आहे. तसेच जो विद्यार्थी वरील तिन्ही टाईपमध्ये नाही आहे परंतु त्याचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहे किंवा रिटायर एम्प्लॉई आहे अशा विद्यार्थ्यांनी टाईप डी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टाईप ईमध्ये जो विद्यार्थी महाराष्ट्र व कर्नाटक बॉर्डरवरती शिकायला होता व त्या विद्यार्थ्याची मदर टंग ही मराठी आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टाईप ई सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो जे गावाची लिस्ट आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे, आपण ती बघू शकता. त्यानंतर जो विद्यार्थी आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्राबाहेर आहे त्यांनी OMS सिलेक्ट करायचं. त्यानंतर जो विद्यार्थी जम्मू अँड काश्मीरचा आहे त्यांनी JNK मायग्रेट सिलेक्ट करायचे आहे. त्यामध्ये 4 टाईप दिलेले आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो 99% विद्यार्थी हे महाराष्ट्र टाईप एमध्ये असतात. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्समध्ये आपल्याला टाईप ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर अपलोडिंग. तर यामध्ये तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मग तुमच्याकडे समजा LC असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा डोमासाईल सर्टिफिकेट असेल, या 3पैकी जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचे. मी डोमासाईल सर्टिफिकेट सिलेक्ट केलं. त्यात उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून 10वी पास झाला आहे. त्याच पद्धतीत तुम्ही 12वी किंवा डिप्लोमा कुठल्या जिल्ह्यातून पास झाला आहे तो जिल्हा पुन्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची लिस्ट दिसते त्यापैकी आपण तो जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर आता तुम्ही 12वी कुठल्या तालुक्यातून पास झाले आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपली होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑटोमॅटिकली आलेली आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. तर तुमची कोणती कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. समजा तुम्ही जर जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरी जर सिलेक्ट केली तर त्यामध्ये तुम्हाला EWSचा ऑप्शन दिसणार आहे. तर या ठिकाणी मी ओपन कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. तर या ठिकाणी थोडं वेट करायचं आहे, वेबसाईटला थोडा वेळ लागतो आहे. तर या ठिकाणी ओपन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम ॲटोमॅटिक आले. डू यू वॉन्ट टू अप्लाय EWS. तुम्ही जर EWS सर्टिफिकेट असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपले कास्ट नेम टाकायचे. तुमची समजा मराठा असेल तर मराठा टाकू शकता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग आपला प्रवर्ग निवडा. तर या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे SC ST SBC NTB NTC NTD OBC अशा कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी आपण सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्या जातीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल त्याचं स्टेटस असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे, आणि नसेल तर नॉट अवेलेबल नॉट अप्लाय. आणि तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अप्लाय बट नॉट रिसिव्हचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जी रिसिप्ट आहे त्यावरती आपला ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन डेट आणि इश्युइंग ऑथॉरिटी नेम दिलेले असते. तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि समजा तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल म्हणायचं. तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं गव्हर्नमेंटनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपल्याला 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे सर्व कॅटेगरीसाठी. त्यानंतर सिलेक्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट स्टेटस तुमच्याकडे असेल तर अवेलेबल म्हणायचे, नॉट अप्लाय नसेल अप्लाय केलं तर नॉट अप्लाय, आणि अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हणजे अप्लाय केला असेल तर या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर अर्ज क्रमांक टाकून घ्यायचा आहे, ॲप्लिकेशन डेट टाकायची आहे, इश्युइंग ऑथॉरिटी या ठिकाणी सर्व माहिती फिल करायची आहे. आणि हे डॉक्युमेंट्स आपल्याला ग्रीव्हन्स पिरियडमध्ये जमा करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता स्पेशल रिझर्वेशन डिटेल्समध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. इज पॅरेंट डिफेन्स पर्सनल, वडील जर डिफेन्समध्ये असेल तर यस, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. ॲन्युअल इन्कम ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या TFWS म्हणजे ट्युशन फी व्हेवर स्कीम. तर मित्रांनो यामध्ये TFWSमध्ये जर आपला नंबर लागला तर आपली संपूर्ण 100% ट्युशन फी ही माफ होते. आपल्याला फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फी भरायची असते. तर मित्रांनो TFWS म्हणजे काय, तर त्यासाठी कोण इलिजिबल आहे, तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्याचा इन्कम
हा 8 लाखापेक्षा कमी आहे व जो विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहे, म्हणजे समजा एखाद्या कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60चा इंटेक असेल तर त्याच्या 5% जागा ह्या TFWSसाठी असतात. समजा 120 इंटेक असेल तर त्याच्या 5% 6 जागा ह्या TFWSसाठी असतात. तर मित्रांनो, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे असे पहिले 3 विद्यार्थी ज्यांनी TFWSसाठी यस असं अप्लाय केलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. तर समजा तुम्हाला जर चांगले मार्क्स असेल तर तुम्ही TFWSला यस करू शकता. त्यानंतर आर यू ऑर्फन, अनाथ असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला 10वीच्या डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये 10वीच्या डिटेल्स फिल करायच्या आहे. तर या ठिकाणी 10वीच्या डिटेल्स फिल करताना आपल्याला सुरुवातीला 10वीचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेट बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर SSC पासिंग इयर. तर या ठिकाणी तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झाला आहे, 2024 असेल, 24, 23 असेल तर 23 सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. आपल्याला रिझल्ट बघून आपला सीट नंबर टाकून घ्यायचा. तर या ठिकाणी आपला 10वीचा सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली मार्क्स टाकायचे, मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकायचे, त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे आहे, सायन्सनंतर इंग्लिशचे मार्क्स टाकायचे, त्यानंतर आपले 10वीचे ॲग्रिगेट मार्क्स टाकायचे. 500पैकी किती मार्क्स आहे ते पर्सेंटेज या ठिकाणी ॲटोमॅटिकली आले आहे. त्यानंतर आता आपल्याला क्वालिफाईंग एक्झाम, पात्रता परीक्षा, तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असेल तर 12वी, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा आणि व्होकेशनल कोर्स असेल तर व्होकेशनल कोर्स सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी आपण 12वी उत्तीर्ण आहोत म्हणून HSCवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी मित्रांनो वेट करायचं आहे आणि वेट केल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं प्लेस ऑफ HSC बोर्ड, तर आपलं या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करायचं आहे. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर HSC बोर्ड, तर तुमचं स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड, CBSE, ICSE, अदर स्टेट बोर्ड, सर्व बोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तुमचं जे बोर्ड आहे ते बोर्ड तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं. मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर HSC पासिंग इयर, तर यामध्ये तुम्ही जर 2026ला पास असाल तर 2026 घेऊ शकता, 2025 असेल तर 2025-24 असं तुम्ही इयर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी HSC सीट नंबर, तर आपल्या रिझल्टवरून आपला 12वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि 12वीचा सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट नेम ॲज ऑन HSC मार्कशीट प्रमाणे आपलं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर HSC पासिंग स्टेटस, पासवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 12वीचे फिजिक्सचे मार्क्स टाकायचे, फिजिक्सनंतर मॅथमॅटिक्सचे, त्यानंतर केमिस्ट्रीचे मार्क्स टाकायचे. आणि त्यानंतर तुम्हाला समजा या 3 सब्जेक्टपेक्षा व्होकेशनल सब्जेक्ट किंवा बायोलॉजीला जर जास्त मार्क्स असतील तर तुम्ही तो पण सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व व्होकेशनल सब्जेक्टची लिस्ट दिसणार आहे. तर त्यामध्ये बघायचं आपला तो सब्जेक्ट असेल तर त्याचे मार्क्स टाकायचे. त्यानंतर इंग्रजीचे मार्क्स टाकायचे, त्यानंतर 12वीचे ॲग्रिगेट मार्क्स टाकायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हॅव यू अपिअर फॉर JEE मेन एक्झाम, तुम्ही JEEची एक्झाम दिली असेल तर यस म्हणायचं आहे. आणि यस म्हटल्यानंतर गेट JEE स्कोर डेटा फ्रॉम डिजिलॉकर थ्रू ॲटोमॅटिक तो येणार आहे. आणि JEE एक्झाम नसेल दिली तर तुम्ही नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर फॉर MST CETचे 2026 PCM डिटेल्स एडिट करायचे आहे तर करू शकता. आणि या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, फोटो अपलोड करताना JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याची साईज 4 KB ते 100 KBपर्यंत पाहिजे. 3.5 cm विथ, 4.5 cmची हाईट पाहिजे, अशा पद्धती पाहिजे. तर या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप, तर या ठिकाणी आपण अपलोड टाईप फोटोग्राफ सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी उजव्या जो ओपनचा ऑप्शन आहे त्या ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला आपल्याला जायचं आहे आणि त्या पाथला जाऊन आपण तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तो आपला या ठिकाणी आता अपलोड होणार आहे. तर फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपला फोटो सक्सेसफुली अपलोड होणार आहे. आता फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये सिग्नेचर सिलेक्ट करायची. सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ओपनवरती
क्लिक करायचे आहे. ओपन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये जिथे आपली सिग्नेचर सेव्ह करून ठेवलं आहे त्या पाथला जाऊन ती सिग्नेचर आपली अपलोड करून घ्यायची आणि अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप आपली डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी आता डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी आपण बघून घ्या आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये करायचे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 500 KB पाहिजे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टोटली 10 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे कॅटेगरीमध्ये असल्यामुळं इंडियन नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, PCMचा स्कोर कार्ड आणि अपर ID म्हणजेच ABC ID असे 10 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. तर सुरुवातीला आपण आपलं नॅशनॅलिटी अपलोड करून बघूयात. या ठिकाणी अपलोड या टॅबवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी ओपन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये जिथे डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवले आहे त्या पाथला जायचं आहे पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड करायचं आहे. तर अपलोड केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो थोडं वेट करायचं आहे आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिसल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अपलोड या टॅबवरती क्लिक करायचे. जो अपर ॲरो या ठिकाणी दिलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे. अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते डॉक्युमेंट दिसणार आहे. तर त्या ठिकाणी आता आपलं नॅशनॅलिटी अपलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आता डोमासाईल अपलोड करूया. तर डोमासाईल अपलोड करताना सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी ओपन या टॅबवरती क्लिक करायचे आणि त्या पाथला जाऊन ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. त्यानंतर अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर अपलोड टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ते डॉक्युमेंट्स बरोबर आहे की नाही, करेक्ट आहे की नाही ते एकदा आपण बघून घ्यायचं आहे. समजा ते डॉक्युमेंट जर तुमचं चुकलेलं असेल किंवा ब्लर आला असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स डिलीट पण करू शकता. त्या पद्धतीने मित्रांनो आता आपलं नॅशनॅलिटी आणि डोमासाईल अपलोड झालेलं आहे. तर नॅशनॅलिटी डोमासाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. तर याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना या ठिकाणी आपल्याला त्याची ऑथॉरिटी आणि ते सिलेक्ट करायचे असते. तर या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना आपण या ठिकाणी इश्युइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपलं ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. त्याच पद्धतीत कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करताना पण आपल्याला या ठिकाणी आपले इश्युइंग ऑथॉरिटी, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर हॅव यू अप्लाय फॉर कास्ट व्हॅलिडिटी ऑन ऑर आफ्टर 1 ऑगस्ट 2020 म्हणजे 1 ऑगस्ट 2020 नंतर अप्लाय केला असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला संपूर्ण 10ची 10 डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. नॉन क्रिमिनल पण आपण त्याच पद्धतीने अपलोड करायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपण त्याचा व्ह्यू बघून घ्यायचा आहे कारण ते डॉक्युमेंट्स आपलं बरोबर अपलोड झालेलं आहे की नाही ते आपल्याला दिसणार आहे. त्याच पद्धतीत मित्रांनो आपण TFWS ऑप्शन यस केल्यामुळे आपल्याला इन्कमचा ऑप्शन दिसणार आहे. त्यानंतर लास्टला आपण अपलोड अपर ID अपलोड करतो आहे. तो या ठिकाणी आपला ॲटोमॅटिकली फेज झालेला आहे. तर तो या ठिकाणी डिजिलॉकर थ्रू तो अपर ID या ठिकाणी घेणार आहे अपलोड केल्यानंतर आणि त्यानंतर अपर ID अपलोड अशा पद्धतीने तो या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेला आहे. तो आपण मॅन्युअली अपलोड केलेला नाही. तो ऑटोमॅटिकली तो डेटा डिजिलॉकरवरनं फेज झालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 10ची 10 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या MST CET ॲप्लिकेशन फी पेड आहे आपली ऑलरेडी 1000 रुपये. ऑनलाईन ॲप्लिकेशन फी पेड 0. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणाला 1 रुपया पण देण्याची गरज नाही. जी काही फी आहे ती तुम्ही ऑलरेडी जो एक्झाम फॉर्म भरला होता CET एंट्रन्सचा त्याच वेळेस ती फी तुम्ही पे केलेली आहे. त्यामुळे सायबर कॅफेत कुठेही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. आणि त्यानंतर
या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुमचा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर त्या ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्ही प्रिंटआउट काढायची आणि त्याची प्रिंटआउट काढून तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि एक झेरॉक्स सेट आणि ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेऊन SC सेंटरला जायचं आणि तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय झाल्यानंतरच तुमचा फॉर्म कंप्लीट होणार आहे. आणि मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला SC ऑफिसरकडनं ॲक्नॉलेजमेंट आणि त्या ॲक्नॉलेजमेंटवरती SC ऑफिसरचा स्टॅम्प आणि साईन घ्यायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही कट ऑफ आहे कॉलेजचे कट ऑफ लिस्ट, त्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.